पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या दिल्लीतील आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं। या ठिकाणी आंदोलनात उतरलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। या घटनेचे संपूर्ण देशात संतप्त पडसाद उमटत आहेत। सांगलीतही या आंदोलनाला विद्यार्थी आणि पालकांचा पाठिंबा मिळत आहे। नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी तसेच लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहरातील विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर कॅन्डल मार्च काढला। यावेळी नीट पेपरफुटीनंतर निराश होऊन ज्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। विद्यार्थ्यांना शिक्षा मिळणं हा त्यांचा मूलभूत हक्क आहे। त्यासाठी आंदोलन करावं लागणं ही दुर्दैवी बाब आहे आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं अतिशय संतापजनक बाब असल्याचं मत यावेळी उपस्थित असणाऱ्या पालकांनी व्यक्त केलंय। माझी हीच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कारण मी एक स्टुडंट आहे आणि मला चांगलंच कळतं की एक स्टुडंट एका परीक्षेसाठी किती हार्ड वर्क करते, किती परिश्रम करते। अनेक वर्ष ते एका परीक्षेसाठी बसतात आणि ती परीक्षा तुम्ही लीक करतात हे अत्यंत चुकीचं आहे आणि हेच माझं मत आहे आणि धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यावा। बोला। शिक्षणासारख्या मूलभूत हक्कासाठी आपले विद्यार्थी आज जंतर मंतरवरती लढतायत। मला नाही वाटत या कारणासाठी लढणं गरजेचं आहे, हा मूलभूत हक्क आहे, पण तरी सुद्धा हे करावं लागतंय। आपण कुठल्या लोकशाहीत जगतोय मला माहिती नाही, पण त्याचसाठी याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही देखील सांगलीमधले मिरजमधले रहिवासी भारताचे नागरिक म्हणून इथे उतरलेलो आहोत। आम्हाला कुठल्याही घोषणा वगैरे काही करायचं नाहीये। आम्ही शांततेत आमचं मत मांडण्याचा प्रयत्न करतोय। कदाचित सरकार याची दखल घेईल अशी आम्हाला खात्री वाटते असं म्हणू आपण, आणि हीच आमची सरकारप्रती विनंती आहे की आम्हाला राजीनामा हवाय आपल्या शिक्षण मंत्र्यांचा, धर्मेंद्र प्रधान यांचा। त्यांनी अकाउंटेबिलिटी घ्यावी, त्यांनी जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं द्यावी ज्याच्यासाठी जंतर मंतरवरती एक मोठं आंदोलन चाललंय। आणि काल आपण जे पाहिलं की विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, त्या सगळ्या जखमी विद्यार्थ्यांच्या प्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो। शिक्षण मंत्र्यांच्या मध्ये पण थोडी सहानुभूती असेल, सरकारमध्येही थोडी सहानुभूती असेल, तर त्यांनी बाहेर यावं आणि प्रश्नांना उत्तर द्यावं आणि काही तो तोडगा लवकरात लवकर काढावा।